नमस्कार. आज आपण एका लेखकाला भेटणार आहोत. मुख्यतः लेखकांमध्ये अनेक पुस्तकं, अनेक विचार, वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. मात्र आर्थिक विषयावर आणि आर्थिक जगतातल्या विविध अशा इनोव्हेशन्सवर लिहिणारी मंडळी खूप कमी आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे मयूर शहा. स्वतः आपल्याबरोबर मयूर शहा आहेत, ज्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO असलेल्या आशिष चव्हाणांचं स्थितप्रज्ञ हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते मूळ लेखक आहेत त्याचे. सर, खूप खूप स्वागत आपलं. थँक्यू. आशिष चव्हाणांवर आपण पुस्तक रूपानं काहीतरी लिहावं, हा टप्पा कुठे आला आणि कुठे वाटलं की आशिष चव्हाणांच्या या सगळ्या प्रयोगांना जागा दिली पाहिजे? हो, त्यांचे 50व्या वाढदिवसाला माझ्याकडे त्यांच्यावर एक फिल्म बनवायला आली. बरं. 3 मिनिटाची 4 मिनिटाची फिल्म पाहिजे होती. बरं. तर माझं बेसिकली कॉर्पोरेट फिल्मचं काम असतं ना. त्याची स्क्रिप्ट लिहिताना मला त्याच्यात खूप पोटेन्शियल दिसलं. बिकॉज त्या 3 मिनिटात आय हॅड टू कव्हर हिज एंटायर जर्नी फ्रॉम चाइल्डहुड टू BScचे. तेव्हा BScचे होते. तर ते मला तेव्हा वाटलं की ह्यांची जी लाईफ स्टोरी आहे ह्या बॅकग्राऊंडवरनं BScपर्यंत आले ते आहेत, तर यूथला, आपल्या कंट्रीच्या यूथला एक इन्स्पिरेशन आहे की कुठेही आम्ही असो, वी कॅन रीच एनिवेअर वेअर वी डिझायर. तर आशिषभाईला मी अप्रोच केला. त्यांनी इनिशियली तर खूप लाजले, म्हणून काहीच नाही, माझं रुटीन आहे, काय नाही, स्टॉक मार्केटवर काय वगैरे. ग्रॅज्युअली आय कन्व्हिन्स्ड हिम की फायनल पर्पस हे आहे. अँड देन ही अग्रीड अँड देन दी जर्नी स्टार्टेड. की आणि मला होतंच की याच्यातनं खूप खूप काही आम्हाला शिकायला मिळेल, म्हणजे यूथला करायला. या पूर्ण टप्प्यावर मराठी स्थितप्रज्ञ नावाचा त्याचा अनुवाद आलेला आहे. तर तो मराठीत आणावा किंवा इतर कोणकोणत्या भाषांमध्ये आणावा याच्यावर काय विचार झाला का? माझा नेहमी, एकतर आम्ही महाराष्ट्रामध्ये राहिलेलो, आशिषभाई ते NSC BSc, तर मराठी तर पाहिजे होते. तर इनिशियली आम्ही हिंदी केली, गुजराती केली आणि आता मराठी अनुवाद करून टाकला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या वेळेला व्यापार या अनुषंगानं आपण महाराष्ट्राला बघतो, तर कुठे मराठी तरुणामध्ये व्यापाराची चुणूक कमी पडते असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की थोडंसं ते एक्सेप्टन्स ऑफ सर्टन चॅलेंजेस, ही जी मेंटॅलिटी ही लॅकिंग आहे महाराष्ट्रीयन यूथमध्ये. की एक कम्फर्ट झोनमध्ये राहतात आणि जे एक धाडस पाहिजे ना, हे करायला पाहिजे. तरी आत्ता खूप फरक झाला आहे. मी 10 वर्ष अगोदर वाईट परिस्थिती होती, आता आहे पुष्कळ, पण हे बेसिक लॅक असं मला वाटतं. मुळात तुम्हाला धाडस करावं लागलं आणि धाडसाशिवाय मग कधी स्वराज्य उभं राहू शकत नाही. त्यामुळे जर स्वतःचं राज्य उभं करायचं असेल, स्वतःची कंपनी उभी करायची असेल, तर तुमची मानसिकता ही धाडसाची असलीच पाहिजे. बरोबर. या पूर्ण टप्प्यावर तुम्ही स्वतः चित्रपट निर्माते पण आहात, मराठीतून पण तुम्ही चित्रपट केलेले, तर त्याचा कसा अनुभव होता? मराठीतून का निर्मिती करावी असं वाटलं तुम्हाला? एक तर मी मराठी खूप छान बोलतो, मी खूप मराठी लिटरेचर वाचलेलं आहे. बरं. तर त्याच्यावरनं मला इन्स्पिरेशन होतं आणि मला तेव्हा सिनारिओ होतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये 3, 4, 5 फिल्म बनायची. तर तेव्हा ठरवलं की जे हिंदीमध्ये 100 फिल्म येतात आणि त्यात एंट्री घेणं, त्याच्यापेक्षा मराठीत मनापासून जे कामं करणारे आर्टिस्ट मिळणार, लोक मिळणार, त्याच्यात आपण एंट्री करूया. आणि त्यातली जी फर्स्ट फिल्म होती ती आम्ही एक शॉर्ट स्टोरीवरनं अडॅप्ट केली होती, जे अप टू इंटरवल होती. बरं. इंटरवलचा नेक्स्ट बॅलन्स भाग आम्ही तयार केला, म्हणजे आय हॅड रिटन इट, विच वॉज अ प्रमोशन ऑफ द अडॉप्शन ऑफ गर्ल चाइल्ड. आणि ते 2000मध्ये वॉज अ व्हेरी बिग इनिशिएटिव्ह अँड आय गॉट अ लॉट ऑफ सपोर्ट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला खूप सपोर्ट केला. तर मराठी तेव्हा मला विचार आला की हे इंडस्ट्री आहे जिथे देर वॉज तेव्हा लॅक होता, फिल्म्सच नव्हती आणि चांगलं मेसेजेस नव्हते फिल्ममध्ये. का खूप ते कॉमेडी फिल्म्स वगैरे यायचे, पण त्याला काही अर्थ नव्हतं. तर त्यामुळे मी मराठी फिल्ममध्ये एंट्री केली आणि खूप छान एक्सपिरियन्स राहिला. ऑफकोर्स लॉस मेकिंग होतं, पण ते तर शिकावंच लागतं. अगदी खरं. पण एन्जॉयबल एक्सपिरियन्स. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज स्टुडिओला आलात, तुमची जर्नी सांगितलीत आणि मुख्यतः आशिष चव्हाणांचा जो अत्यंत खडतर असा प्रवास आहे आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, ते तुम्ही स्थितप्रज्ञमधून समोर आणलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो. थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.